सातारा जिल्ह्यातील खंडाळा परिसरात औद्योगिक विकासाच्या नावाखाली दलालांच्या मध्यस्थीनं कवडीमोल किमतीनं शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या आणि त्याच जमिनी काही लाख रुपयांना MIDCचे शिक्के वगळून मोठ्या फायनान्स कंपनीला विकण्यात आल्या। सध्या खंडाळा MIDCच्या तिसऱ्या टप्प्याचं भूसंपादन काम शासनानं सुरू केलंय। खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर सह भादे, मोरवे, अहिरे, भावशी, खंडाळा आणि बावडा या 7 गावांतील जमिनीवर 2010 सालापासून शासनानं MIDCचे शिक्के टाकून ठेवले आहेत। तशी नोंद या शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर असल्यानं या भागातील शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नाही। राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज, विविध शासकीय योजनांचा लाभ, वारस नोंदी, खातेफोडी अशी महसुलाची कामही होत नाहीयेत। ना पाण्यासाठी विहीर काढता येते आणि त्याचमुळे या भागातील शेतकरी नडला गेलाय। हे शिक्के काढण्यासाठी आतापर्यंत 4 वेळा हरकती देऊन देखील पुन्हा पुन्हा हरकतीचे जबाब घेण्याचा घाट घातला जातोय आणि त्याचमुळे इथला शेतकरी अगदी मेटाकुटीला आलाय। खंडाळा तालुक्यातील या 7 गावांहून नीरा देवधर जलसिंचन योजनेतून कॅनल गेलाय। शासन योजनेतून देखील कोट्यवधींची कामं झाली आहेत। मात्र अधिकारी आणि दलालांच्या आर्थिक संबंधांमुळे संपादन रद्द करा अशी मागणी 7 गावातील शेतकऱ्यांनी केली आहे। बागायती जमीन जर का आम्ही द्यायची सरळ सरकारला, कुणाच्या विकासासाठी द्यायची साहेब आम्हाला हे सांगा बरं। कुणाच्या विकासासाठी चाललंय हे सगळं? विकास आमचा तर काहीच होत नाही। आमच्या जमिनी बागायती झालेल्या आहेत। सिंचनासाठी ज्यावेळेला शासन प्रचंड पैसा खर्च करतंय, दुसऱ्या ठिकाणी इकडून तिकडे नद्या वळवायच्या, इकडून तिकडे कॅनल न्यायचे प्रयत्न करतायत। आमच्या इथं आलेला कॅनल आहे, त्याच्या खाली जी भिजते सगळं, आता जमीन भिजती सगळी, शासन म्हणजे त्या बाबीचा विचार कुठेतरी केला जावा। पण या शासकीय स्तरावरती सगळ्या गोष्टी आहेत ना साहेब। आम्ही पाठीमागं शेती द्यायची नाही हे इथून अधिवेशन केलं, उपोषण केली। उपोषण करून सुद्धा त्यांनी काय आमची दखल घेतली नाही। बँक काय कर्ज देत नाही, काय करत नाही, सगळे बाजू एकदम बंद ठेवले त्यांनी। मग शेतकऱ्यांनी करायचं काय? तुम्हाला जमिनी देऊन आता कॅनल काढला, कॅनलचं पाणी आमच्या ह्याच्यातून जाते, आमची रानं गेली, शेतं गेली तर नाही। आमच्या शिक्के ज्यावर आम्हाला गुंठाभर राहत नाही तर आम्ही जायचं कुठं आणि करायचं काय? हे शिक्के आमचे निघालेच पाहिजेत। आमचं 4.5 पावणे 5 एकर जमिनी, त्यातला गुंठाबी राहत नाही आम्हाला। त्यात भर म्हणून की काय, जे सुनावणीसाठी अधिकारी वर्ग पाठवण्यासाठी आले होते त्यांच्याकडे त्यांच्या कार्यालयाचा शिक्काच नसल्यानं या सुनावणीवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला। त्यामुळे काही काळ शेतकऱ्यांनी ही सुनावणी बंद देखील पाडली। शेतकऱ्यांनी दिलेल्या जबाबावर उपविभागीय कार्यालय फलटण यांनी शिक्का देणं गरजेचं असताना देखील तो नसल्यानं काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं। हरकतीच्या नोंदीवर सही करणाऱ्या संबंधित व्यक्ती अशासाठी म्हणतोय, अधिकारी आहे की नाही ते मला माहिती नाही, त्यांचं नाव लिहित नाहीत, त्यांचं पद, शिक्का बिक्का काही नाही आणि सह्या देतात बिंदास। म्हणजे हे काम सरकारी लागले चाललंय का वैयक्तिक चाललंय, हितपासून शंका आहे। उपविभागीय कार्यालयाचे अव्वल कारकून राजेंद्र खैरमोडे यांनी शिक्का आणला नसल्याचं कॅमेऱ्यासमोर मान्य केलंय। 40 लोकांचे झाले सुनावणी। ते 40 लोकांना जी काही पत्र दिली तुम्ही, त्याच्यावर तुमच्या शिक्के आहेत का कार्यालयाचा? त्याच्यावर आहेत की नोटीसवर दिले? नोटीसवर नाही, तुम्ही जे काही पत्र देताय, झालेलं स्टेटमेंट आहे याच्याबद्दल जबाब देतोय, लेखी म्हणणं देते त्याच्यावर कोच देतोय आपण त्यांची। कसली कोचवर शिक्का आहे का तुमच्या कार्यालयात? नाही, कार्यालय हाताने लिहून देतो। या भागातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील MIDCचे शिक्के अनेक वर्षांपासून निघत नाहीत। मात्र ज्या उद्योजकांनी या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत त्यांच्या जमिनीवरील शिक्के कसे काय निघतात असा सवाल या भागातील शेतकऱ्यांनी विचारलाय आणि म्हणूनच या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झी हेल्पलाईन शेवटपर्यंत पाठपुरावा करतच राहील। साताऱ्याहून विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।